रामराम मंडळी, मी तुमचा मित्र यश आणि तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। हा कावड सिरीजचा लास्ट पार्ट आहे। जर याच्या अगोदरचे पार्ट तुम्ही पाहिले नसतील तर आयडी वर अवेलेबल आहेत, जाऊन पाहून या। मग आम्ही बाबा गांधीग्रामला जायसाठी निघालतो तर रस्त्याने बाबा कावड ना पालख्या तर सुचून देत जात, कारण की रस्ता पुरा जाम करेल होता। जाता जाता बाबा मानाच्या पालखीचं दर्शन करायला भेटलं आणि येता येता बी भेटू राहिलो। बाबा आपलं नशीबच तेवढं चांगलं आहे। आणि रस्त्याने बाबा एवढी गर्दी होती की आम्हाला 1 किलोमीटर पहिलेच बाबा पालखी खांद्यावर घ्यायला लागली, मग डायरेक्ट गांधीग्रामला जायसाठी निघालो। एवढ्यात बाबा आपल्याला दिसली महाराष्ट्रातली सगळ्यात नंबर 1 ची कावड म्हणजे डाबकी रोडची कावड। बाबा याचा कावडचा दराराच होता पुरा इकडे। मग आम्ही आमच्या पालखीजवळ आलो आणि मग काय पिंडीजवळ गेलतो बाबा, आणि तो व्हिडिओ काढणं नाही झाला कारण की गर्दीच तेवढी होती इकडे। मग केली बाबा आरतीला सुरुवात। आरती झाल्यावर गळ्यानं फटाका लावला डायरेक्ट हातीस। मग बाबा तो फटाका वरती नाही गेला आणि खाली झाला, त्याच्या डोक्यावरच फुटला। बरं झालं लागलं नाही तेल जास्त, त्या म्हटलं बाबा मग कांड होता राहिलं बाबा। मग बाबा सर्व पोट्टे लागले ना बाबा पालखी खैच्याले। मग निरा रस्त्यानं आमचा दरारा होता पुऱ्या बाबा, कल्ला करणं काय नका सकार निरा पोरईचा आपल्या। मग तुमचा भाऊ मागत थांबते काय घेतली ना बाबा, त्यानं पण पालखी निघालो रस्त्यानं रपारप जायसाठी। मग पोरं म्हणत तू पालखीचा व्हिडिओ काढ। मग काय व्हिडिओ काढून घेतला आणि इकडे बाबा जेवणाची सोय चालू होती। मग काय जेवण करून घेतलं बाबा इकडे। मग गौरदा म्हणे आपण पुढे जाऊ, तर आपले पोट्टे बाबा पुढे जाऊन झोपले आहेत। मग काय इकडे आलो, चत्या सगळे झोपेल होते। मग एवढ्यात म्हणत हे पोट्टे चला आपण जाऊ स्टेशनवर आलो बाबा याच्यासोबत। मग या गौरदाचा मेकअप दिलता करून आणि इकडे पाहतो बा दुबईचे 2 शेख आलते इकडे। मग तिथून निघालो डायरेक्ट आम्ही घरी जायसाठी, कारण की आम्हाला थोडंसं काम होतं घरी। तर मग काय चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत फॉलो करा तुमच्या भावाले।